आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी। अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे। अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन, शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। तसेच सोलापूरच्या रामवाडी भागामध्ये गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनीही महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम घेतला आहे। त्या अनुषंगाने जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी आपल्या नवीन जिल्ह्याच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी यांची बैठक घेतली। या बैठकीला जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, उत्तम जानकर, कल्याणराव काळे, बाळासाहेब बनगर, महिला सुवर्णा जाडे, सर्व तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या प्रत्येक भागात अजितदादांचे बॅनर, पोस्टर लावावेत। या मेळाव्याला आपल्या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी केल्या। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक बांधणी करून सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची ताकद सिद्ध करावी, असे आवाहन उपस्थितांना केले। नियोजित दौरा 3 तारखेला या ठिकाणी आहे। त्या दौऱ्यामधले 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची, असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे। आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काय उद्योगपती असतील, वकील असतील किंवा छोट्या मोठ्या संघटना असतील, त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची अडीअडचणी ऐकून घेणार आहेत, असा जिल्ह्याचा कार्यक्रम दादांचा आहे। आणि त्यांच्यासोबत कोण कोण असणार आहे? आदरणीय दादांच्या बरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब, आपल्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आमच्या महिला कमिटीच्या नामदार रुपालीताई चाकणकर आणि आमच्या फ्रंटलचे सगळे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष असे सगळेजण उपस्थित असतात। त्यानिमित्त मेळाव्यामध्ये काही पक्षाचे नव्याने काय प्रवेश वगैरे होणार आहेत का? राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा सोलापूर दौरा येत आहेत, त्याबद्दलची जिल्हाध्यक्ष आबांनी सर्व आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे। त्या दिवशी सोलापूर शहराचा देखील राष्ट्रपती भवनाचं उद्घाटन आदरणीय दादा आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या हस्ते होणार आहे। त्या दिवशी सोलापुरातील अनेक मान्यवरांचा, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचा प्रवेश राष्ट्रपतीच्या मेळाव्यामध्ये होईल। कोण कोण आहेत त्या दिवशी समजेल। पण असे पूर्वी इच्छुक होते त्या आता पुन्हा येत आहेत, सत्ता आली म्हणून येत आहेत, सत्तेत गेले म्हणून येत आहेत? नाही, सत्ता आली म्हणून नाही, अजितदादांच्या विचारावर ज्यांना विश्वास आहे ते त्या दिवशी प्रवेश करतील। असे किती जण आहेत? यादी तयार चालू आहे, सध्या काम चालू आहे, त्याच्यावर 3 तारखेला जाहीर करू आम्ही। म्हणजे मागच्या नावालाच पुन्हा एकदा नव्याने मागणी करतात? आमच्या आता चिन्ह जे आहे ना आमचं घड्याळ, तेच वेळ नवी, तशा पद्धतीनेच असणार। ओके दादा। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।